नमस्कार. राज्यसभा निवडणुकीत शरद पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विजयी झाले किंवा बिनविरोध निवडून आले. त्यानंतर शरद पवारांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले. शरद पवार यांना आपल्या चुका फार उशिरा कळतात. त्यानुसार त्यांना ही देखील चूक उशिरा कळली आणि त्यांनी आपण सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला विरोध केला, ती आपली चूक होती असं स्पष्टीकरण पवार साहेबांनी देऊन टाकलं. आणि हे स्पष्टीकरण देताना त्यांनी सोनिया गांधींचे आभार मानले. खरं म्हणजे शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजे होते. कारण शरद पवार हे महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी उभे राहतील याची तजवीज देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच करून ठेवली होती. देवेंद्र फडणवीस यांनी जर शरद पवार यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा ठरवला असता तर पवार साहेबांची धडगत नव्हती. भले त्यांच्याकडे एका जागेसाठी आवश्यक असलेल्या आमदारांची संख्या असली तरीही, पण देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या ती अट घातली होती, जर पवार त्या जागेसाठी उभे राहत असतील तर आम्ही 7वा उमेदवार देणार नाही. पण समजा जर पवार त्या जागेसाठी उभे नसते तर देवेंद्र फडणवीस अर्थातच महायुतीने 7व्या जागेसाठी उमेदवार 100% दिला असता. आणि तसे स्पष्ट संकेत निवडणुकीच्या साधारण एक आठवड्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी देऊन टाकले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं होतं की आमच्याकडे 6 जागा निवडून येतील इतके आमदार आहेत. म्हणजे महायुतीकडे 7वी जागा त्यांची आहे, त्यामुळे त्या जागी कोणाला उभं करायचं हे त्यांनी ठरवावं असं फडणवीस म्हणाले होते. इथे खरी गोमोती मित्रांनो, फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या सांगायचं होतं की 7व्या जागेचा उमेदवार देखील आम्ही ठरवू शकतो. पण जर आम्हाला अपेक्षित असलेला उमेदवार तुम्ही दिला नाहीत तर मात्र आम्ही 7व्या जागेसाठी देखील उमेदवार देऊ शकतो. आणि हे फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलेलं होतं. कारण त्यावेळेस आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय प्रियांका चतुर्वेदी यांचं नाव हे 7व्या जागेसाठी पुढे येत होतं. आणि जर प्रियांका चतुर्वेदी त्या जागेसाठी उभ्या राहिल्या असत्या तर महाविकास आघाडीचे त्या उमेदवार या नक्की पडल्या असत्या. कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्या जागेसाठी 7वा उमेदवार दिला असता. पण शरद पवार उभे राहत आहेत म्हटल्यावर त्यांनी 7वा उमेदवार दिला नाही. इथे एक गोष्ट स्पष्ट होते की आता देवेंद्र फडणवीस विरोधक कोण असेल हेही ठरवायला लागले. आणि ही सर्वात चांगल्या कर्तबगार, मातब्बर आणि चाणाक्ष नेत्याची खूण असते. जो सेनापती आपला विरोधक कोण आहे हेही ठरवू शकतो, तो सेनापती अजिंक्य ठरतो. आपल्या विरोधात कोण लढू शकेल हे ज्या वेळेस तो सेनापती निश्चित करतो, त्यावेळेस तो सेनापती हा अगोदरच जिंकलेला असतो. आणि लढाई ही नेहमी लुटूपुटूची असते. एक अकेला देवेंद्र क्या करेगा. आता देवेंद्र फडणवीस तर विरोधकांचे उमेदवार देखील ठरवायला लागलेले. आणि इथे देवेंद्र नावाच्या या माणसाचं यश आहे. 7व्या जागेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस आणि उबाठा सेना यांच्यामध्ये चुरस होती. आणि त्या चुरशीमध्ये शरद पवार यांचं नाव कुठे नव्हतं. शरद पवार आजारी होते, ते पुण्याला हॉस्पिटलमध्ये होते, मग ते मुंबईत आले. यावेळेस शरद पवारांना हे कळत होतं की जर देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असेल
तर आपली उमेदवारी निश्चित आहे. मग देवेंद्र फडणवीस काँग्रेसला किंवा उबाटा सेनेला हे प्रत्यक्ष सांगायला गेले होते का, किंवा त्यांच्या मार्फत तो मेसेज तिथे पोहोचवला होता का? नाही मित्रांनो, त्याची गरजही नव्हती. कारण एक उमेदवार निवडून आणणं हे फडणवीस यांच्यासाठी बायेहात का खेळ होता. अगदी सहजपणे ते एक उमेदवार निवडून आणू शकले असते. म्हणजेच महायुतीचे 6 ऐवजी 7 उमेदवार निवडून आले असते आणि तिथे महाविकास आघाडीची नाचक्की होणार होती, काँग्रेसची नाचक्की होणार होती, उबाटा सेनेचीही नाचक्की होणार होती. अशा वेळेस फडणवीसांचा जो स्टान्स होता की शरद पवार ज्येष्ठ आहेत, बुजुर्ग झालेले आहेत, कदाचित ही त्यांची शेवटची टर्म आहे, अशा वेळेस पवार जर उभे राहिले तर मात्र आपण उमेदवार द्यायचा नाही आणि राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध निवडून द्यायची. नेमकं फडणवीसांनी तेच केलं, पण ते करताना त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की आता देवाभाऊची भीती ही महाविकास आघाडीमध्ये देखील इतकी आहे की त्यांनी ठरवलेलाच उमेदवार महाविकास आघाडीला देणं भाग आहे. आणि ते देवाभाऊंनी या राज्यसभेच्या निवडणुकीच्या मार्फत दाखवून दिलं. आज परिस्थिती राज्याची अशी आहे की देवाभाऊ म्हणतील ती पूर्व दिशा. एक जमाना असा होता की जे शरद पवार हे खरं म्हणजे देवाभाऊंच्या मेहरबानीने आज राज्यसभेत गेलेले आहेत, तेच शरद पवार महाराष्ट्रातले उमेदवार ठरवायचे. मग ती विधानसभा निवडणूक असो, राज्यसभा निवडणूक असो, लोकसभा निवडणूक असो, शरद पवार निश्चित करायचंय की कोण राज्यसभेत जाणार, कोण लोकसभेत, कोण विधानसभेत जाणार. आज परिस्थिती बदलली आहे आणि ही परिस्थिती अकेला देवाभाऊंनी बदलली आहे. आणि त्यासाठी किमान शरद पवार यांनी फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजे होते, पण शरद पवारांनी ते आभार मानले नाहीत. कारण त्यांना कळतंय की आज या घडीला जर आपण फडणवीसांचे आभार मानले तर फडणवीसांनी महाराष्ट्रामधून शरद पवार हे नाव पुसून टाकलं, कायमचं पुसून टाकलं, हे अधोरेखित होईल. तसं ते ऑलरेडी सगळ्यांना कळलेलं आहे. आजच्या घडीला शरद पवारांची रिप्लेसमेंट ही देवाभाऊ आहे आणि ती रिप्लेसमेंट अगोदरच झालेली आहे. आणि त्यातून पवारांनाही हे कळतंय की त्याच्यावर आपण जर फडणवीसांचे आभार मानले तर शिक्कामोर्तब होऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी सोनिया गांधींचे आभार मानले. अर्थात महाराष्ट्रातील जनता हे जाणते, हे ओळखते मित्रांनो. आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही हे पक्क माहिती आहे की पवारांची सद्दी संपलेली आहे आणि आता महाराष्ट्र हा देवाभाऊंचा आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.